Hello friends, myself Hemant Bhaveskar. I am going to teach you the workbook of class 8 and the first chapter is rational and irrational numbers. Right? The assignment number first and question number first is show the following numbers on number lines. जे खाली दिलेले नंबर आहे ते आपल्याला नंबर लाईन मध्ये शो करायचं आहे. तर शो करण्यासाठी त्याची पहिली प्रोसेस म्हणजे नंबरचा आपल्याला डिनोमिनेटर चेक करायचा आहे. नंबरचा आपल्याला डिनोमिनेटर आपल्याला चेक करायचं आहे. बरोबर आहे. तर चेकअप करा. जो खाली असतो, जो नंबरच्या खाली असतो त्याला त्याला आपण म्हणतो डिनोमिनेटर. आणि नंबरचा वरती असतो त्याला म्हणतो आपण न्यूमरेटर. तर बघा या ठिकाणी आता या नंबरच्या खाली 4 आहे. तर 4 बनला आपला डिनोमिनेटर. राईट. आता बघा जो वरती असतो तो असतो आपला न्यूमरेटर. तर पहिली प्रोसेस आपण चेक केली तर लिहा इथं हिअर द denominator of given numbers. आता हे नंबर्स आपल्याला दिले आहेत. हे जे नंबर्स आहे ते दिले आहे या ठिकाणी. आता किती नंबर्स आहे? 1 2 3. किती नंबर्स आहे या ठिकाणी? 1 2 3. या नंबर्सचा आपल्याला डिनोमिनेटर कोणता आहे या ठिकाणी? 4 आहे. इज 4. आता बघा, आता आपण काय करूया, प्रत्येक युनिट डिस्टन्सला 4 ने आपण काय करूया? डिवाइड करूया. तर बघा, सो वी डिवाइड इच म्हणजे काय? प्रत्येक इच युनिट डिस्टन्स into 4 equal parts. 4 इक्वल पार्ट्स ने आपण काय करूया? इथं डिवाइड करूया. बरोबर आहे. आता मी काय करतो? लाईन काढतो. बघा इकडे, दिस इज अ लाईन. आता माझ्याकडे कोणतेही इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे मी आता हाताने काढलं. पण प्लीज तुम्ही हाताने काढू नका, तुम्ही स्केलचा यूज करा. ओके. तर बघा या ठिकाणी आता 0 इज ओरिजिन. आता मी काय केला? या 0ला मध्ये लिहिला. कुठे? नंबर लाईनच्या मध्ये. बरोबर आहे. आता 0च्या राईट साईडला असतो पॉझिटिव्ह नंबर आणि 0च्या लेफ्ट साईडला असतो निगेटिव्ह नंबर. राईट आहे. बघा त्या ठिकाणी मी आता काय करतो? नंबर्स लिहितो. असे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम इयर मी इकडेच करतो. बघा, -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 and -10. बरोबर. आता मी काय करतो? प्रत्येक युनिट डिस्टन्सला 4 ने डिवाइड करतो. 4 ने काय करतो? डिवाइड करतो. बघा, 0.4 1/4 2/4 3/4 4/4 5/4 6/4 7/4 8/4 9/4 10/4.
इकडे सेम आहे, तेच करतो. -1/4 -2/4 -3/4 -4/4 -5/4 -6/4 -7/4 -8/4 -9/4 -10/4. आता काय केलं मी 4 डिवाइड केले. म्हणजे काय मी प्रत्येक युनिट डिस्टन्सला 4 ने काय केले डिवाइड केले. राईट. आता चेक करा. 0.4 is a 0. 0.4 is a 0. 1/4 in decimal point ला, 2.4 in decimal point ला, 0.4 in decimal point ला. आता मी 4.4 केलं तर उरतो माझा इथं काय 1. काय उरतो 1. कोणत्याही सेम नंबरला मी डिवाइड केला, कोणत्याही सेम नंबरने मी सेम नंबरला काय केलं डिवाइड बाय केला तर मला काय मिळतो 1 मिळतो. मला काय मिळतो 1 मिळतो. आता 5/4 6/4 7/4 8/4 9/4. आता बघा इकडे बघा की 5/4 6/4 7/4 याचा आन्सर मिळणार आहे मला डेसिमल पॉइंट मध्ये, बरोबर. पण मी आता 8/4 केलं तर मला याचा आन्सर मिळणार 2. म्हणजे काय 4 2 जा 8. म्हणजे काय 4 2 आर 8. इथे असणार आता आपला 2. इकडे असणार 2. सेम इयर इकडे. आता -1 -2 -3/4 केलं मी तर मला याचा आन्सर मला मिळेल डेसिमल पॉइंट मध्ये. पण मी -4/4 केलं तर मला मिळतो इथं -1. बरोबर आहे. मग आता 5/4 -5/4 -6/4 -7/4 याचं मला आन्सर मिळतं डेसिमल पॉइंट मध्ये. पण -8/4 चा आन्सर मिळतं मला कम्प्लीट मिळतं. कारण 8 आहे हा 4 च्या टेबलला दुसऱ्या स्थानी येतो. दुसऱ्या स्थानी येतो तर इथं असणार माझा 2 झाला -2. बघा आता आपल्याला काय करायचंय, हे जे नंबर्स दिले ते आपल्याला रिप्रेझेंट करायचंय. हे जे नंबर्स आहे आपल्याला काय करायचं रिप्रेझेंट करायचंय. तर बघा आता इथं सर्वात पहिले -7/4 कुठे इकडे, बरोबर. तिसरं हे त्याला मी काय केलं इंग्लिशच्या कॅपिटल लेटरने दर्शवलं मी. आलं इथं 1. आता 9/4 कुठे आला या ठिकाणी इथं. ॲड्रेस कॉलेजचं देतो मी इथं Q. आता 7/4 कुठे या ठिकाणी इथं देतो मी ॲड्रेस कॉलेजचं R. दॅट इज नंबर लाईन. दॅट इज अ नंबर लाईन. हे बनले आपले नंबर लाईन. आता हे नंबर्स आपण इथं काय केले दर्शविले, शो केले. बरोबर आहे. ओके.